दानवाडी इथं पुरातन घाट पायरीच्या शोधासाठी चौथ्या दिवशी उत्खनन सुरू. दानवाडी इथं कृष्णा नदी दूधगंगा नदी संगमावरील राधाकृष्ण मंदिर परिसरात पुरातन घाट व पायरीच्या शोधासाठी आज चौथ्या दिवशी जेसीबीच्या साह्यानं उत्खनन कार्य उत्साहात करण्यात सुरू ठेवण्यात आला. स्थानिक जाणकारांच्या मते सुमारे 300 वर्षापूर्वी राधाकृष्ण मंदिराकडे जाण्यासाठी दगडी घाट व पायऱ्या बांधण्यात आल्या होत्या. कालांतरानं गाळ व माती साचल्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा जमिनीखाली काढला गेला असल्याचं बोललं जात आहे. अलीकडेच परिसरात काम सुरू असताना काही दगडी रचना आढळून आल्यानं गावातील काही तरुणांनी पुढाकार घेत उत्खनन सुरू केलं. आजच्या उत्खनन मोहिमेत जितेंद्र बेरड, सचिन सांगलीकर, सुनील बेरड, पत्रकार प्रल्हाद साळुंके, जगदीश राजपूत, कपिल कोराडे, सुनील पाटील, मारुती गस्ती, संकेश्वर, सतीश बेरड व धीरज राजपूत आदी उपस्थित होते. ग्रामस्थांच्या सहकार्यानं आणि उत्साहानं काम सुरू आहे. संपूर्ण घाट व पायरी संरचना स्पष्ट व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा ऐतिहासिक ठेवा पूर्णतः समोर आल्यास दानवाडच्या इतिहासात महत्त्वाची भर पडणार आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होती. शिवार न्यूजसाठी प्रल्हाद साळुंखे.